राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान झालेलं आहे आणि या ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता आहे का? सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रीकल्चरल इंजिनियर, सातारा. तुम्ही पाहतात हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती. तर एक पश्चिमी आवर्त सक्रिय असा पश्चिमी आवर्त हिमालयन क्षेत्रावरती येतोय. याचा प्रभाव आपण पाहू शकता, की या ठिकाणी खूप ढग दाटलेले आहेत आणि हिमालयन क्षेत्रावरती यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होईल. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये गारपीट होईल. इकडे गुजरातपर्यंत त्याचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की जी काही बाष्पयुक्त वारे आहेत, त्याच्या प्रकारे अरबी समुद्रातून उत्तर भारताकडे जात आहेत. त्यातलेच काही बाष्प हे पूर्वेकडून सुद्धा आपल्या महाराष्ट्रावरून जाते आणि त्यामुळे राज्यात ढगाळलेलं वातावरण हे पाहायला मिळत आहे. सध्या जर आपण ढग पाहिले, तर हे ढग उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर पासून ते इकडे मग बाकी इतर ठिकाणी सुद्धा अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूरचे काही भाग, धाराशिव, बीड, जालना असेल, बुलढाणा, वाशिमचा काही भाग आहे. त्यानंतर हिंगोली, परभणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर इकडे ठाणे, पालघर, रायगडच्या काही भागांमध्ये ढग दाटलेले पाहायला मिळत आहेत. पण सध्या तरी या ढगांमधून विशेष पावसाची शक्यता नाही. तरी सुद्धा उद्या सकाळी किंवा पहाटे मुंबई शहराच्या आसपास, ठाणे, पालघरच्या आसपास आणि नंदुरबार, धुळे हा जो काही भाग असेल, या ठिकाणी किंवा इकडे जळगावचे भाग असतील, या भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान ढग जास्त प्रमाणात दाटतील. पावसाची शक्यता जवळपास 5 ते 10% म्हणजे खूप कमी शक्यता आहे पाऊस होण्याची. झाले तर 1-2 ठिकाणी हलके थंब याच जिल्ह्यांमध्ये होतील. इतर ठिकाणी त्याची शक्यता ही जवळपास नाहीच आहे. अ, किंवा याही ठिकाणी पावसाचा अंदाज खूप कमी प्रमाणात आहे. त्यानंतर दुपारनंतर सुद्धा राज्यात काही अंशी ढगाळलेलं वातावरण हे राहील. पण सध्या तरी राज्यात पाऊस होईल अशी शक्यता नाहीये. राज्यात कोरडं वातावरण राहील आणि ढगांमुळं थंडीसुद्धा कमीच राहील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, पेज फॉलो करा.